मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे। आपण प्रत्येक रविवारी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ देत असतो आणि त्यामुळे या व्हिडिओला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण बघतो की गेल्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यामध्ये साधारण पाऊसमान कसं असेल या संदर्भातली माहिती दिली होती आणि 1,15,000 शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे। याचा अर्थ असा होतो की दुष्काळी परिस्थिती, त्यामध्ये कसं शेतीचं नियोजन करावं, संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे आणि या परिस्थितीत कोणीतरी त्यांना मार्ग दाखवणारा असेल, माहिती देणारा असेल तर त्याविषयी ते अतिशय आदराने ते व्हिडिओ बघतात, असा माझा गेल्या 6-7 वर्षातला अनुभव। तुमचा अंदाज आणि तुमचा अभ्यास आणि तुमचा अनुभव हा जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या अंदाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाता तेव्हा शेतकरी त्याला न्याय देतात। त्यामुळे अभ्यासकांचे परीक्षक म्हणून शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी फार महत्त्वाची आहे। त्यामुळे या वर्षी आता सर्वात महत्त्वाची जर अंदाजाची किमया असेल तर ती ही आहे की मान्सून 26 मेला केरळामध्ये येईल अशा प्रकारचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला होता आणि शक्यतो आम्ही मान्सूनच्या वाटचाली संदर्भात स्वतःचं मत व्यक्त करत नाहीत, फारसं हवामान खात्याने जो काही अंदाज दिलेला असतो त्याला फॉलो करत असतो। परंतु साधारणपणे हवामानात काय घडामोडी होत आहेत हेही आम्ही निदर्शनास आणत असतो। आता सध्या एक चक्राकार स्थिती जी अरबी समुद्रात तयार झालेली होती ती संपुष्टात आलेली आहे। पण मान्सूनच्या वाऱ्यांना जो काही अडथळा निर्माण झाला होता तो आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि त्यामुळे आज 31 तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित होतं, परंतु 26 ते 31 म्हणजे जवळपास 5 दिवस मान्सून आणखी डिले झालेला आहे आणि निर्धारित तारीख ही 1 जून आहे। त्यामुळं उद्या 1 जूनला किंवा 2 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठीची परिस्थिती जर बघितली आता आपण हवामानदृष्ट्या तर ती अतिशय अनुकूल आहे। पाऊस वाढलेला आहे केरळमध्ये आणि पुढील 4-5 दिवस अतिशय जोरदार अशा प्रकारचा मुसळधार पाऊस आपल्याला केरळमध्ये बघायला मिळणार आहे। सध्या अंदमान निकोबार बेटांवर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। मान्सून आल्यापासून या भागात पाऊस आहे, परंतु अल निनोचं वर्ष असं असतं की हा पाऊस भारताकडे सरकण्याला फार वेळ घेतो आणि शक्यतो अंदमानाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे म्यानमारच्या दिशेने हा पाऊस सरकत असतो आणि मग मान्सूनला पुढे येताना म्हणजे मी अगदी 26 जानेवारीच्या पहिल्या अंदाजामध्येच सांगितलं होतं, तुम्ही तो अंदाज जाऊन बघू शकता, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। त्यामध्ये मी असं म्हटलं होतं की अल निनोच्या वर्षामध्ये मान्सून डिले होतो, परंतु अंदमानात मान्सून लवकर आला आणि त्यानंतर मग पुढचाही मान्सून लवकर येईल असे कयास बांधण्यात आले। परंतु जवळपास नियमित वेळेमध्येच किंवा त्याच्या आजूबाजूला 1-2 दिवस अशा पद्धतीने मान्सून येतोय, त्यामुळे फार काही वेगळं घडलंय असं नाही, परंतु मान्सूनच्या पुढच्या प्रवासातले अंदाज मात्र थोडे अडखळलेत किंवा चुकलेत असं म्हणायला हरकत नाही। आता महत्त्वाची बाब म्हणजे पुढे काय घडेल तर केरळमध्ये 2 दिवसात मान्सून आल्यानंतर तो एक 6 ते 7 दिवसामध्ये तळकोकणात पोहोचेल आणि मग तळकोकणापासून पुढे 10 तारखेपासून पर्यंत तो मुंबईच्या दिशेने पुढे वाटचाल करेल आणि मग असं दिसतंय की 7 ते 10 या दरम्यान 2-3 दिवस कोकण परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। मान्सूनची प्रगती पुढे होईल आणि त्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत, महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत आपल्याला 7 तारखेनंतर पावसाचं प्रमाण चांगल्या प्रकारे वाढलेलं दिसेल आणि मग 10 तारखेनंतर मग महाराष्ट्राचा बाकी भाग व्यापण्याकरता त्याला 15 तारीख किंवा त्याहीपेक्षा पुढचा काळ उजाडू शकतो। 20 तारखेपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापेल असा आपला एक प्राथमिक अंदाज आहे। या अंदाजामध्ये मी यापूर्वी सांगितलेलं आहे की मान्सूनच्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे असतात आणि त्यामुळे आपण त्याविषयी अतिशय परफेक्ट अंदाज देणं थोडं कठीण असतं। आता एक बाब लक्षात घ्या की 20 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापल्यानंतरच पेरणीयोग्य पावसाला सुरुवात होईल असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे तोपर्यंत होणारे पाऊस हे मान्सून पूर्व पाऊस आहेत, काही ठिकाणी मान्सूनचाही पाऊस असेल
आणि त्यामुळे एक सांगायचं या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे तळ कोकणात पाऊस आला म्हणजे धूळ पेरणी करून टाका, अशा काही चुका यावर्षी करू नका. कारण यावर्षी धूळ पेरणीला माझा पूर्णतः विरोध आहे. कारण पाऊस आला आणि धूळ पेरणीतील पेरणी उगवली तरी देखील पावसाचे गॅप राहण्याची शक्यता आहे. पावसात मोठे खंड यावर्षी आहेत आणि ते खंड गृहीत धरता धूळ पेरणी दुबार पेरणीचं संकट उभा राहू शकतं, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 10 ते 12 सेंटीमीटर जोपर्यंत ओलावा होत नाही जमिनीमध्ये, किंवा आपण त्याला 1 वीत एवढा ओलावा पुन्हा आवश्यक आहे तरच पेरणी करायला पाहिजे. आणि शक्यतो हेही बघितलं पाहिजे की आपण पेरणी केल्यानंतर पुढे 15 दिवसाच्या अंदाजामध्ये हवामानाचे काय अंदाज आहे हे बघितल्यानंतरच तुम्हाला पेरणी सक्सेस होईल की नाही होईल हे कळणार आहे. कारण पेरणी कधी होईल हे सांगणं सोपं आहे हो, परंतु पेरणी यशस्वी होईल की नाही हे सांगणं कठीण आहे. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देखील पाऊस असमान पडणार आहे यावर्षी. म्हणजे प्रत्येक भागात पाऊस सारखा पडणार नाही आणि हा दरवर्षीच्या तुलनेत अल्निनोच्या वर्षामध्ये ही असमानता अधिक असते. शिवाय आता तुम्ही असं म्हणाल की आमच्या भागात खूप चांगला पाऊस पडला सर यावेळेस, तुम्ही तर अल्निनोचं वर्ष सांगितलं होतं. असं होतं कारण काही भाग नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या अतिशय वेगळे असतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. आमचा एक अनुभव आहे की ज्या ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस चांगला पडतो त्या ठिकाणी मान्सूनचा देखील पाऊस चांगला पडतो. परंतु यावर्षी आपण एप्रिल आणि मे मध्ये फारसे पाऊस महाराष्ट्रामध्ये पडताना बघितले नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टींना परमानंट निकष आहेत असं नाही. आणि एक गोष्ट कायमस्वरूपी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की बाकी देशातल्या हवामानाची आणि आपल्या हवामानाची खूप वेगळी सिच्युएशन आहे. आणि भारतामध्ये हवामानाचा अंदाज देणं ही अतिशय जटिल आणि किचकट अशी गोष्ट आहे. म्हणजे जे कोणी हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न भारतामध्ये करतायत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. याचं कारण फक्त ढोबळ अंदाज देणं आणि बंडलबाजी करणं हे जर सोडलं तर मग वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल, त्यानंतर वेगवेगळ्या हवामानातले बदल आणि एकूण वाऱ्यांची स्थिती या सगळ्या बाबींचा अभ्यास करून अंदाज देणारा अभ्यासक आणि त्याला त्याचा अनुभव जोडणारा अभ्यासक हाच या क्रिटिकल परिस्थितीमध्ये अंदाज देऊ शकतो आणि त्याचेच अंदाज बरोबर येण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांनी अशा लोकांना फॉलो करा की जेणेकरून त्याच्या अंदाजाचा निसर्गाशी मेळ बसतोय का आणि या वर्षीचा अंदाज कोणत्या अभ्यासकांनी दिलाय आणि त्यानुसार हवामानात नेमकी काय घडतंय याचा अभ्यास शेतकऱ्यांनी सुद्धा आता करण्याची गरज आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पेरणी केल्यानंतर कमी कालावधीत निघणारी आणि कमी पावसावर येणारे वाण हे निवडायचे आहेत आणि त्या संदर्भामध्ये जे कोणी सुज्ञ तज्ज्ञ मंडळी असेल त्यांचं मार्गदर्शन देखील घेतलं पाहिजे. त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब आपल्याला यावर्षी करायची ती म्हणजे हवामानाचे अंदाज बारकाईने बघायचे. मी असं बघतो की शेतकरी फॉरवर्ड करत व्हिडिओ बघतात. म्हणजे मी असं बघितलं की अगदी पहिला भाग बघायचा, त्यांना आवडतं एखादं मॉडेल बघायचं आणि संपला. असं नाही, तुम्ही शक्यतो प्रयत्न करा की व्हिडिओ पूर्ण कसा बघता येईल. काही लोकांचे तरी चांगले पूर्ण जे अंदाजावर तुमचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, अशांचे अंदाज तरी पूर्ण बघा यावर्षी की जेणेकरून ज्या वर्षी पाऊस भरपूर आहे त्या वर्षी अंदाज तुम्ही फॉरवर्ड करत बघितले तर चालतात, परंतु ज्या वर्षी पाऊस कमी आहे त्या वर्षी मात्र काळजी घेतली पाहिजे आणि बारकावे हवामानातले समजावून घेण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी जसा जूनचा अंदाज या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे, त्यामध्ये आपण कधी पाऊस होईल हेही सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जसाही मान्सून येईल तसं पावसाचं प्रमाण वाढणार आहे. जूनमध्ये आपण सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिला आहे आणि हवामान खात्याचा जो सुधारित अंदाज आला आहे त्यामध्ये हवामान खात्याने जरी दुष्काळ शब्द वापरला नसला तरी दुष्काळ आहे अशाच प्रकारचा अंदाज दिलेला आहे. जेव्हा 90% कमी पाऊस गृहीत धरला जातो तेव्हा ते वर्ष दुष्काळी आहे असं शेतकऱ्याने समजून चालायचं. आपण मात्र महाराष्ट्रामध्ये 97% पावसाचा अंदाज दिलाय आणि त्याला आपण 5% मायनस जरी केलं तरी तो जवळपास 92% पर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे आपण दुष्काळ अजून तरी मान्य केलेला नाही. आणि मी असा अभ्यास केलाय
की भारतीय हवामान खात्याचे एल निनोच्या कालावधीमधले बरेच अंदाज चुकलेले आहेत. त्यामुळे आपण जो काही 95-96-97% महाराष्ट्राचा अंदाज बघतो तो यावर्षी जाणार आहे. आणि आपण फक्त हवामान खात्याला थोड्या वेळ बाजूला ठेवलं आणि आपण जर काही दाते पंचांग असेल किंवा इतर काही आधार बघितले तर त्यांनी देखील पाऊसमान यावर्षी चांगलं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण फक्त हवामान खात्यावरच अवलंबून राहायला पाहिजे असं बी नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हवामान खात्याचे अंदाज हे विज्ञानावर आधारित आहेत आणि त्यामुळे आपल्याला हवामान खात्याला म्हणजे झुगारून किंवा अवहेरून चालणार नाही. त्यामुळे ते अंदाज देखील आपण गृहीत धरले पाहिजेत. आणि हल्ली हवामान खात्याचे अंदाज बऱ्यापैकी जुळू लागले आहेत. परंतु आपण एक लहानपणापासून असं बघितलं आलं की ज्या दिवशी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिला त्या दिवशी पाऊस पडत नाही आणि ज्या दिवशी अंदाजही नसतो त्या दिवशी मात्र ढगफुटी होते. असेही अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेले आहेत. आणि त्यामुळे आपण हवामान खात्याला दोष देतो असा मुळीच अर्थ नाही. परंतु या ठिकाणी अंदाज भारतामध्ये हवामानाचा लावणं ही एक कसोटी आहे. आणि मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यावर्षीचा अंदाज हा कसोटीवर असणार आहे. त्यामुळे आपली जी पेरणी आहे ती जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही आणि दुसरी गोष्ट पुढील 10-15 दिवसाचा अंदाज हा सकारात्मक नाही तोपर्यंत आपल्याला पेरणी करता येणार नाही. म्हणजे तुम्ही जरी मी म्हटलो तुम्हाला की 10 सेंटीमीटर ओल झाली आहे आता सर पेरणी करू का, पण मी असं म्हणेल तेव्हा की मग पुढील 15 दिवसाचं काय आहे ते पण बघ आणि मग पेरणी कर. आता अशा पद्धतीने आपल्याला यावर्षीचं वर्ष काढावं लागणार आहे. पेरलेली पिकं कोरडवाहू जर असतील तर मात्र यामध्ये मोठी रिस्क असणार आहे. कारण कोरडवाहू भागातील यावर्षीची पिकं करपण्याची शक्यता अधिक राहणार आहे. मात्र आपण सरासरी पाऊस सांगतोय त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हे सर्वच भागात घडणार नाही. तर आपला अंदाज आहे की 70% भागातील अतिशय चांगली पिकं यावर्षी येणार आहेत आणि म्हणजे जवळपास 30 ते 33% भागावर मात्र यावर्षी कमी पावसाचं संकट राहणार आहे. आणि त्यामुळे त्या भागातील पिकं म्हणजे आता हा भाग कुठला आहे तर उत्तर महाराष्ट्राचा बराच भाग आहे, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आहे, पश्चिम विदर्भ आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. या भागामध्ये जवळपास पाऊस कमी राहणार आहे. आणि मग या ठिकाणी पिकं येणार नाहीत का, पेरण्या होणार नाहीत का? पिकं येतील, पेरण्या होतील, परंतु सर्व भागात समान अशा प्रकारचं वातावरण असणार नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की या वर्षीची शेती ही अतिशय जोखमीची आहे. भांडवल कमी गुंतवा आणि ज्याच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनीच पेरणी करण्याची घाई करा, बाकीच्याने पेरणी करण्याची घाई करू नये. आणि यावर्षी शेतीतलं भाग भांडवल हे मोजून मापूनच वापरण्याची गरज आहे. दुसरा एक सल्ला देतो की सेंद्रिय खतं जे आपण वापरतो ते कमी प्रमाणात वापरा. कारण पाऊस कमी असला आणि खतं जास्त असली तर पिकं करपण्याला आणखी कारण ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी खतांचं प्रमाण यावर्षी खूप कमी वापरणं आवश्यक आहे. पेरणी करताना उताराला आडवी पेरणी करा. जो काही थोडाफार पाऊस पडेल तो शेतातच मिळेल या दृष्टीने देखील आपल्याला नियोजन करण्याची माझी विनंती असेल. आणि यावर्षी पाऊस कमी आहे असं मी सांगतोय कारण आपण जरी सरासरीचा अंदाज दिला असला तरी मी असं म्हटलेलं आहे की सरासरीपेक्षा आपला जो जास्तीचा अंदाज आहे त्या बाजूला यावर्षी पाऊस झुकेल असं वाटत नाही. तर आपला 97 पासून जो -5 आहे या दिशेने यावर्षीचा पाऊस झुकणार आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.